मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील सर्वच गोरगरीब बेरोजगार तरुणांना झालाच पाहिजे। यासाठी शासनाने 18 वर्षावरील सर्वच बेरोजगार तरुणांना कोणतीही शैक्षणिक अट न घालता या योजनेचा लाभ शासनाने मिळवून दिला पाहिजे। कारण सध्या संपूर्ण राज्यात प्रचंड मोठी बेकारी वाढली आहे। त्यामुळेच शासनाने हा निर्णय घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वागत सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रीतम नरोटे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आणि राज्यातील 12वी पास असणाऱ्या युवकांना दरमहा 1000 रुपये, डिप्लोमा धारकांना 8000 रुपये आणि पदवीधर बेरोजगार युवकांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय झाला असला तरी यामध्ये थोडासा बदल करून राज्यातील 18 वर्षावरील सर्वच बेरोजगारांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। यासाठी राज्य स्वागत सामाजिक संघटनेचे प्रीतम नरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली असून सर्वसामान्य बेरोजगार गोरगरिबांसाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून स्वागत सामाजिक संघटनेकडे आजचे बेरोजगार तरुण आशेने पाहणार यात मुळीच शंका नाही। यावेळी बोलताना प्रीतम नरोटे काय म्हणाले पाहूया। आणि सरकारने आज जे काय चालू केलं ना, एवढे दिवस सरकारने पक्ष फोडण्याचं काम केलेलं आहे, तर आता सरकारने मतदार फोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। नमस्कार, मी प्रीतम नरोटे, स्वागत सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष। आता सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामध्ये 12वी पास युवकांना 6000 रुपये आणि डिप्लोमा केलेल्या युवकांना 8000 रुपये देण्याचा सरकारने आश्वासन दिलेलं आहे। तरी सरकारनं आपण एक निवेदन देण्यात येतो की स्वागत सामाजिक संघटनेकडून तरी कुठल्याही शैक्षणिक अट न घालता बेरोजगारांना सर्वसामान्य या योजनेचा लाभ मिळावा याबद्दल सरकारने प्रयत्न करावे। आणि सरकारने आज जे काय चालू केलं ना, एवढे दिवस सरकारने पक्ष फोडण्याचं काम केलेलं आहे, तर आता सरकारने मतदार फोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। तरी हे असलं काम नाही, पण प्रत्येक बेरोजगारांना तुम्ही काहीतरी योजनेचा लाभ मिळावा याचा विचार करा आणि हे योजना कायमस्वरूपी चालला पाहिजे असं अंमलबजावणी करून प्रत्येकानं गोरगरिबांना हे योजनेचा लाभ मिळवण्याचा सरकारने प्रयत्न करून द्यावे। नाहीतर स्वागत संघटनाकडून सरकारला इशारा देऊ इच्छितो की सर्वांना 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना हे योजनेचा लाभ मिळावा, कुठेही अटी शर्ती न लागता सर्वसाधारण कागदपत्र मागणी करावा हेच विनंती आहे। नाहीतर सरकारने सामाजिक संघटनाकडून आपण तीव्र आंदोलन करण्यात आमच्या संघटनेचा हेतू एवढाच आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक बेरोजगार युवकांना याचा उपयोग झाला पाहिजे, याचा सरकारने नोंद घ्यावी। या पत्रकार परिषदेला सचिन लोखंडे, शिवानंद पुजारी, शिवा पुजारी, परशुराम राऊतराव आदी उपस्थित होते।